एक महत्त्वाची बातमी, पूर्णपणे कार्यकर्त्यांच्या जीवावर राजकारण करू नका असं अजित पवार म्हणाले। कार्यकर्ते व्यवस्थित नसतील तर त्यांची झळ पक्षाला लागते असंही दादांनी म्हटलंय। मुंडे राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीच्या बैठकीत दादांचं हे वक्तव्य। धनंजय मुंडेंच्या समोरच अजितदादांचा आमदारांना हा कानमंत्र। आताच्या बैठकीत अजितदादा यांनी सर्व कार्यकर्त्यांसंदर्भात मंत्र्यांना या सूचना दिलेल्या आहेत। कार्यकर्ते व्यवस्थित नसतील तर त्याची झळ जी आहे ती पक्षाला लागते असं अजितदादा म्हणाले। अक्षय मंकानी आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले। अक्षय, काय सविस्तर माहिती? खरं तर धनंजय मुंडे जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री आहेत त्यांचा आज राजीनामा जो आहे तो अखेरीस झालेला आहे। संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये सातत्यानं विरोधकांकडून राजीनाम्याची मागणी संपूर्ण जोर धरू लागलेली होती आणि आता धनंजय मुंडेंनी राजीनामा दिलाय। परंतु आज मंगळवारची नित्यनियमाची बैठक जी आहे ती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी या निवासस्थानी जी आहे ती पार पडलेली आहे। आज संपूर्ण जिल्हाध्यक्षांची बैठक जी आहे ती अजित पवारांनी बोलवली होती। या संपूर्ण बैठकीमध्ये अजित पवारांनी सर्वच जिल्हाध्यक्षांचे कान टोचलेले आहेत की राजकारण करत असताना पक्षाच्या प्रतिमेला कोणताही डाग न लावता राजकारण झालं पाहिजे आणि त्याची झळ जी आहे ती संपूर्ण पक्षालाच बसत असते। त्यामुळे राजकारण करताना काळजी घ्या आणि कोणतेही तुमच्या हातातून दुसरं कृत्य होणार नाही याची देखील काळजी घ्या असं देखील आवाहन आणि सगळ्या कार्यकर्त्यांची जिल्हाध्यक्षांची कान उघडणी जी आहे ती अजित पवारांनी घेतलेली आणि त्याचसोबतच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आगामी काही काळात होणार आहेत। त्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकरता खरं तर स्वावलंबी व्हा, दुसऱ्याच्या जीवावरती परावलंबी राहू नका असं देखील कानमंत्र जो आहे तो अजित पवारांनी सर्व कार्यकर्त्यांना आणि जिल्हाध्यक्षांना दिलेला आहे। धन्यवाद अक्षय, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।